गेल्या वर्षी 20 मे या दिवशी पहाटे 5:55 जगातील सर्वोच्च शिखर असलेल्या एव्हरेस्टवर पाऊल ठेवलं आणि आकाश कवेत घेतल्याचा आनंद झाला। माणसाचं अस्तित्व किती क्षणभंगूर आणि किती सूक्ष्म आहे याची जाणीव झाली आणि आपलं कर्तव्य देशभावनेनं आणि प्रामाणिकपणे बजावलं पाहिजे हा निश्चय दृढ झाला। कोल्हापूरचे अप्पर पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा एव्हरेस्ट चढाईच्या आठवणी सांगतानाही भारावून गेले होते। सुहेल शर्मा यांनी भारतीय पोलीस सेवेतील पहिले अधिकारी म्हणून एव्हरेस्ट सर केलं आणि भारताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्र्यांनीही त्यांचं कौतुक केलं। बरोबर 1 वर्षापूर्वी म्हणजे 20 मे 2016 ला अनेक अडचणींवर मात करत पंजाब का पुत्र असलेल्या IPS सुहेल शर्मा यांनी एव्हरेस्टवर तिरंगा फडकावला। कोल्हापूर जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहणारे सुहेल शर्मा मूळचे पंजाबचे आहेत। अमृतसरमध्ये शालेय शिक्षण झाल्यानंतर हिमाचल प्रदेशमधील सिमला इथं त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण झालं। त्याचवेळी त्यांना गिर्यारोहणाची गोडी लागली। ट्रेकिंग हा त्यांचा आवडता छंद बनला। हिमाचलसह उत्तरांचल राज्यातही त्यांनी अनेकदा ट्रेकिंग पर्वतारोहण याचा आनंद घेतला। 2012 मध्ये सुहेल शर्मा IPS अधिकारी बनले। त्यानंतर त्यांनी दार्जिलिंगमधल्या हिमाचल माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये गिर्यारोहणाचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं। खरं तर 1965 ला पहिला भारतीय एव्हरेस्टवर पोहोचला होता। या घटनेला 2015 मध्ये 50 वर्ष पूर्ण झाली। त्यानिमित्तानं भारत सरकारनं वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या एका तुकडीला एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी प्रोत्साहित केलं। त्यामध्ये सुहेल शर्मा यांचा सहभाग होता। 27 मार्च 2015 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सुहेल शर्मा यांची भेट झाली। थेट पंतप्रधानांनी या अधिकाऱ्यांना प्रोत्साहित केलं आणि 25 एप्रिल 2015 रोजी सुहेल शर्मा एव्हरेस्ट मोहिमेच्या बेस कॅम्पवर दाखल झाले होते। सुमारे 17,500 फूट उंचीवर असलेल्या या बेस कॅम्प 3 वर त्यावर्षी प्रचंड हिमवर्षाव झाला आणि त्याच दिवशी म्हणजे 25 एप्रिल 2015 ला सुमारे 7.9 रिश्टर स्केलचा महाभयंकर भूकंप झाला, ज्याचं केंद्र हिमालय पर्वत होता। या भूकंपामुळे सुहेल शर्मा यांनी अक्षरशः मृत्यूचं तांडव अनुभवलं। हिमप्रलयात 18 जणांचा मृत्यू झाला तर 62 जण जखमी झाले। सुहेल शर्मा त्या बर्फाच्या वादळातून आश्चर्यकारकरित्या बचावले। नेपाळमध्ये तर हाहाकार उडाला होता। त्यामुळे 2015 सालची एव्हरेस्ट मोहीम रद्द करावी लागली। त्यानंतर सुहेल शर्मा बुलढाणा इथं उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कामावर रुजू झाले। पण एव्हरेस्ट सर करायची मनातली इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती। एव्हरेस्ट सर करणारच हे दिवंगत वडिलांना दिलेलं वचन ते विसरले नव्हते। 2015च्या मोहिमेतून अनेक गोष्टी त्यांना शिकायला मिळाल्या होत्या। त्यामुळे शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी बुलढाण्यामध्ये पोलीस अधिकारी म्हणून नाईट राऊंड करताना सुहेल शर्मा चक्क मध्यरात्री 12 ते 3 या वेळेत 10 ते 12 किलोमीटर पळत असत। संपूर्ण तयारी अंती पुन्हा 1 एप्रिल 2016 ला सुहेल शर्मा एव्हरेस्ट मोहिमेवर निघाले। पण दुर्दैवानं नेपाळ सरकारनं त्यावर्षी एव्हरेस्ट मोहीम बंद ठेवली होती। म्हणून सुहेल शर्मा यांनी चीन मार्गे एव्हरेस्ट मोहीम सुरू केली। कर्नाटकातील वनविभागाचे अधिकारी प्रभाकरन आणि सुहेल शर्मा यांनी लासा टिंगरी मार्गे एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर पाऊल ठेवलं। त्यानंतर 19 मेच्या रात्री सुहेल शर्मा यांनी एव्हरेस्टची चढाई सुरू केली आणि 20 मे 2016 रोजी पहाटे 5:55 पहिले IPS ऑफिसर म्हणून सुहेल शर्मा यांनी एव्हरेस्टवर तिरंगा फडकावला। इतकंच नव्हे तर स्वच्छ भारत अभियानाचे आणि व्यसनमुक्त भारताचे फलक एव्हरेस्टवर झळकावले। तो क्षण आयुष्य बदलवून टाकणारा होता असं ते सांगतात। मैं एवरेस्ट के चोटी पे था तो मुझे ये रियलाइज़ हुआ कि हमारा अस्तित्व वर्ड भी उसके लिए बड़ा है और हमारी जो ईगोज़ हैं वो पूरी दुनिया से बड़ी हैं और अस्तित्व एक डॉट भी नहीं है। एवरेस्ट की चोटी पे जाके खुद की पहचान हो जाती है, बिकॉज़ आपको ज़िंदगी के बहुत लेसन थ्रू आउट जर्नी, थ्रू आउट द चैलेंजेस विच यू फेस, जो एडवेंचर है वो सिर्फ आपको एक एल्ड्रिन रश नहीं देता है कि आपको अरे तो आपने ये कर लिया, वो आपको लाइफ के बहुत इंपॉर्टेंट लेसन सिखा देता है। सो इट इज़ नॉट जस्ट कि मैंने सिर्फ एवरेस्ट क्लाइम किया, उसके रास्ते में मुझे याद है कि मैं 8 दिन सिर्फ और सिर्फ मिनिमम बेसिक नीड्स जैसे कि
सिर्फ और 4 बादाम खा लिए, वो भी बहुत होते थे। जूस मिल गया तो लगता था दुनिया मिल गई। पानी अगर थोड़ा सा गर्म मिल गया तो लगता था अरे इससे ज़्यादा कुछ चाहिए नहीं। रहने के लिए अगर टेंट्स में रहते थे तो उस टेंट में अगर हमारा टेंट टिल्टेड नहीं है, क्योंकि वो पहाड़ टेढ़े होते हैं, तो पूरा तो अगर टिल्टेड थोड़ा सा कम टिल्टेड है तो लगता था अरे यार आज तो नींद अच्छी आएगी। तो आपको ज़िंदगी की प्रायोरिटीज़ सामने आती हैं। मुझे इसलिए एवरेस्ट सिर्फ और सिर्फ मेरे लिए एक माउंटेन नहीं रहा, मेरे लिए एक सच की तलाश हो गई थी, जो मुझे बिल्कुल मिली। खरं तर नेपाळ आणि चीन या दोन्ही देशातून एव्हरेस्टवर चढाई करता येते, पण त्यातही चायना मार्गे खडतर मार्ग आहे। दुर्दम्य इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या जोरावर सुहेल शर्मा यांनी 2016 मध्ये एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत केलं। वडिलांना दिलेला शब्द, आईनं दाखवलेला विश्वास आणि मित्रमंडळींचं प्रोत्साहन यामुळे दुसऱ्या प्रयत्नात एव्हरेस्ट सर करता आलं असं त्यांनी सांगितलं। 1 मिनट में क्या क्या हो सकता है। 1 मिनट में मेरे काफ़ी दोस्त, जो दोस्त हैं वो दोस्त थे हो गया। जो 18 डेड बॉडीज़ बर्फ़ से निकाली गई विदिन 6 आवर्स, और सब लोग सोच भी नहीं सकते थे कि इतनी जल्दी नेचर इतना भयानक रूप ले सकती है। मुझे लगा कि ये मुझे नेचर का गिफ्ट था मुझे, कि मेरा वक्त आया और नेचर को लगा कि मैं वो क्लाइंब कर सकता हूँ, तो मुझे वो अपॉर्चुनिटी मिली। इस तरह से मुझे ये भी मालूम है कि ईश्वर काफ़ी मेहरबान है कि मुझे अगर वहाँ से वापस लेके आया है और वहाँ से अच्छा, और उसके बाद मुझे जितना लाइक फ्रॉम गवर्नमेंट, फ्रॉम महाराष्ट्र पुलिस, फ्रॉम माई सीनियर्स, फ्रॉम एवरीवन इतना प्यार मिला, इतना सत्कार मिला। और मुझे लगता है कि आगे भी एवरेस्ट नहीं और बहुत चीज़ें हैं जो मैं करूँगा, जो मेरे परिवार को, मेरे दोस्तों को, मेरे जो साथ में हैं मेरे, उनको उसको लेके और महसूस होगा कि मैंने कुछ अच्छा किया है। और यही मेरी कोशिश पहले रही है और आगे भी यही रहेगी। दुसऱ्या मोहिमेतही अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं, पण प्रत्येक संकटावर मात करत मोहीम पूर्ण केल्याचा आनंद आजही त्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय। विशेष म्हणजे एव्हरेस्ट शिखरावर तब्बल 1 तास थांबून त्यानंतर सलग 14 तास प्रवास करून ते बेस कॅम्पला परतले। एरवी परत येण्याचा कालावधी 30 ते 36 तासांचा असतो, पण ऑक्सिजन सिलेंडर संपल्यामुळे सहकाऱ्यांनी दिलेल्या एका सिलेंडरच्या आधारावर त्यांनी परतीचा मार्ग पूर्ण केला। क्षणोक्षणी मृत्यूचं सावट, क्षणार्धात बदलणारा निसर्ग, रक्त गोठवणारी थंडी, बर्फाच्छादित कडे आणि धडकी भरवणाऱ्या खोल दऱ्या, अशा वातावरणात एव्हरेस्ट मोहीम पार करून सुहेल शर्मा यांनी भारतीय पोलीस दलाची मान उंचावली। त्यामुळेच केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शर्मा यांचं खास कौतुक केलं। एव्हरेस्ट मोहिमेच्या आजच्या पहिल्या वर्धापन दिनी सुहेल शर्मा त्या आठवणीत रमले होते, तर त्यांच्या आईच्या डोळ्यामध्ये होता अभिमान आणि मुलावरचा अपार विश्वास। IPS होण्यासाठी कठोर परिश्रम घेतानाच एव्हरेस्ट शिखरावर खऱ्या अर्थानं पोचलेल्या या तरुण अधिकाऱ्यानं तरुणाईला निश्चित प्रेरणा आणि आदर्श दिलाय। बी न्यूजसाठी कॅमेरामन सुनील ठाणेकरसह वृत्तसंकलन विभाग।